हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली। बाहेर असा मस्त पाऊस पडत आहे आणि मी बनवणार आहे आता गरमागरम मिसळ। महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ अगदी भारतातच नाही तर पूर्ण जगभर प्रसिद्ध आहेत। झणझणीत चमचमीत तर्रीदार मिसळ तर आपल्याला सगळ्यांनाच आवडते। या ठिकाणी मिसळ बनवण्यासाठी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। मटकी स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये मीठ आणि थोडीशी हळद टाकून कुकरला 1 ते 2 शिट्या करून घ्यायच्या। कुकरमध्ये अगदी व्यवस्थित होते मटकी। तुम्हाला कुकरमध्ये शिजवायची नसेल तर तुम्ही पातेल्यामध्येही मटकी शिजवू शकता। या ठिकाणी वाटण बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक, अर्धी वाटी सुकं खोबरं, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर। कुकरमध्ये एका साईडला मटकी शिजत आहे। मटकीच्या 1 ते 2 शिट्या होईपर्यंत या ठिकाणी मी सर्व साहित्य व्यवस्थित कट करून घेणार आहे। सुरुवातीला कांदा कट करून घेतला, त्यानंतर टोमॅटो कट करून घेणार आहे। जे सुकं खोबरं आहे ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सुकं खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। खोबरं घातल्यामुळे मिसळला चव तर छान येतेच, पण मिसळवर जो कट असतो किंवा जो तेलाचा तवंग असतो त्याला आपण तर्री म्हणतो, ती सुद्धा छान सुटते। कांदा आपण वाटण बनवण्यासाठी वापरणार आहोत, तर कांदा सुरुवातीला कढईमध्ये लालसर होईपर्यंत मी छान भाजून घेत आहे। ह्या कांद्यामध्ये मी कुठलंही तेल किंवा मसाले घातलेले नाहीत, तर फक्त कांदा भाजून घेतलेला आहे। त्यामध्येच मी लसूण आणि अद्रक सुद्धा टाकलेली आहे, ते सुद्धा मी मिनिटभर भाजून घेणार आहे। आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचं वाटण करायचं आहे। या ठिकाणी बघा मटकी सुद्धा मस्त छान शिजलेली आहे आणि मटकी मी आहे ती सेपरेट एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। तीच मटकी आपल्याला मिसळ खाताना वापरायची आहे। सुरुवातीला मीठ आणि हळद टाकल्यामुळे मटकीला कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान येते। आता मी मिसळसाठी वाटण बनवून घेणार आहे। वाटण तयार करण्यासाठी या ठिकाणी मी भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे, भाजलेला कांदा, आलं आणि लसूण घेतलेला आहे। त्यामध्येच मी थोडीशी हिरवी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे आणि मिक्सरला हे सगळं मी बारीक वाटून घेणार आहे। वाटण मिक्सरमध्ये वाटताना मी अजिबात पाणी घातलेलं नाही, तर पाणी न घालता अगदी बारीक वाटण मी वाटून घेतलेलं आहे। या ठिकाणी कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आता तेल घालून घेऊया। आपल्याला तर्रीदार अशी मिसळ बनवायची आहे, त्यामुळे थोडीशी तेलाची क्वांटिटी जास्त वापरलेली आहे। त्यामध्ये मी वाटण घातलेलं आहे। वाटण आपल्याला लालसर होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। वाटणामध्ये जे साहित्य आपण वापरले ते सुरुवातीला भाजून घेतलं होतं, त्यामुळे वाटण आपलं लगेच परतलं जातं तेलामध्ये। आणि यामध्ये घातलेले आहेत मी बारीक कट केलेले टोमॅटो मिक्सरला फिरवून घ्यायचे नाही, तर बारीक कट करून वाटणामध्ये घालायचे। अगदी मिनिटभरामध्ये टोमॅटो मऊ होतात। यामध्ये आता मी घालणार आहे मिसळ मसाला। या ठिकाणी मी 4 चमचे मिसळ मसाला वापरलेला आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचा मिसळ मसाला वापरू शकता। या ठिकाणी जी मी मिसळ बनवत आहे ती 4 ते 5 माणसांसाठी बनवत आहे, त्यानुसार तुम्ही मसाला आणि वाटण यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। या ठिकाणी मसाला टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि सर्व वाटण आणि मसाला व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे। पण जो मिसळ मसाला वापरतो त्यामध्ये तिखट सुद्धा असते, त्यामुळे वेगळं असं तिखट घालण्याची गरज नाही। यामध्ये मी घातलेलं आहे वाटीभर असं उकळलेलं पाणी आणि त्यामध्ये आपला जो सगळा मसाला आहे तो छान परतून घ्यायचा आहे। अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। पाहू शकताय तुम्ही आपला जो मसाला आहे त्याला तेल सुटायला लागलेला आहे आणि जेव्हा सुरुवातीला आपण असा तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतो तेव्हा आपल्या भाजीला कट किंवा तर्री आहे ती छान येते। तुम्हाला जर मिसळ मसाल्यामध्ये तिखट दिलेलं कमी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मिसळच्या भाजीमध्ये घरचं काळं किंवा लाल तिखट थोडंसं वापरू शकता। या ठिकाणी मी लागेल तेवढं गरम पाणी घातलेलं आहे। मला या ठिकाणी 4 ते 5 माणसांसाठी कट बनवायचा आहे, त्यानुसार मी गरम पाणी घातलेलं आहे। ठिकाणी चवीप्रमाणे मीठ घालून मी छान उकळी आणणार आहे याला आणि पाहू शकताय किती छान कट आलेला आहे। अशा पद्धतीने कट आलेली तर्रीदार मिसळ अगदी चविष्ट लागते। आणि आता मी गरमागरम मिसळ सगळ्यांना सर्व करणार आहे। घरातील सगळ्यात लहान मोठ्यांना मिसळ खूप आवडते। बाहेर पाऊस पडत असताना थंड झालेल्या वातावरणात अशी तर्रीदार झणझणीत चमचमीत मिसळ खाण्याची मजाच काही वेगळी आहे।
आता मी व्हिडिओचा एंड करणार आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.